नमस्कार अमरावती. अमरावती शहरातील फ्रेझरपुरा परिसरात अवैध दारू आणि गांजा विक्री विरोधात नागरिकांचा आक्रोश पाहायला मिळाला. बहुजन समाज पक्षाचे नगरसेवक सचिन वैद्य यांच्या नेतृत्वाखाली यशोधानगर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. फ्रेझरपुरा परिसरात गावठी दारू, देशी दारू आणि गांजाची कथितपणे सर्रास विक्री सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या अवैध विक्री विरोधात जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना अनेकदा निवेदने देण्यात आली. मात्र त्यानंतरही परिस्थितीत बदल झाला नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो नागरिकांनी एकत्र येत पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा बंदोबस्त यशोधानगर चौकात तैनात करण्यात आला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान परिसरातील अवैध दारू आणि गांजा विक्रीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. फ्रेझरपुराच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये भीमज्योत मंडळ, प्रबुद्ध मंडळ, सिद्धार्थ मंडळ, यशोधानगर या ठिकाणी बरेच वर्षापासून देशी दारूचे दुकान आहे. ते देशी दारूचे दुकान जे आहे त्या ठिकाणी विहार आहे, शिवमंदिर आहे, दवाखाना आहे, शाळा आहे. तर 500 मीटर 100 मीटरच्या अंतरावरच ह्या सर्व वस्तू असताना त्या ठिकाणी देशी दारूचे दुकान चालू आहे. त्या ठिकाणी देशी दारूचे दुकान चालू आहे. ते देशी दारूचे दुकान बंद झाले पाहिजे आणि गावरानी दारूसुद्धा बरेच वर्षापासून त्या ठिकाणी चालू आहे. आता तर गांजा विक्रीसुद्धा सर्रास चालू आहे. याकरिता आम्ही पोलीस कमिशनर आयुक्तांना, पोलीस कमिशनर साहेबांनासुद्धा निवेदन दिलं आहे. 3दा पत्र देऊनसुद्धा त्यावर थातूरमातूर कारवाई होतो आणि जशाल तसं आणखी चालू होतात. यामुळं ह्या गांजा विक्री आणि गावरानी दारूमुळे येथील तरुण पिढी खूप बर्बाद होत चाललेली आहे. खूप तरुणांचे जीव गेलेले आहेत आणि यामुळं तरुण व्यसनाधीन झाल्यामुळं सर्व आईवडील त्रस्त झालेले आहेत. तर त्याकरिता आम्ही 3दा कमिशनर साहेबांना पत्र दिल्यानंतर पोलीस कमिशनर साहेबांना तसेच जिल्हाधिकारी साहेबांनासुद्धा निवेदन दिलेले आहे. तरी पण यावर कोणती कारवाई होत नसल्यामुळं आम्ही कमिशनर साहेबांना म्हटलं होतं की आम्ही हे 3रं पत्र देत आहोत, 4थं पत्र देणार नाही, आम्ही आंदोलन करू. म्हणून आज आम्ही यशोधानगर चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन केलं आणि ह्या आंदोलनामुळे जर शासनाला आणि पोलीस प्रशासनाला जाग येत नसेल तर आम्ही यानंतर उग्र स्वरूपाचे तीव्र आंदोलन छेडू, जन आंदोलन करू. वाल्यांनी आम्हाला पकडून नेलं आणि सांगितलं की तुम्ही जे कलम 37 जारी आहे त्यामध्ये तुम्ही आंदोलन करता येणार नाही. परंतु आम्ही म्हटलं आम्ही आंदोलन जे करत आहोत हे आम्ही जनतेच्या भलाईसाठी करत आहोत. आजचा तरुण हा व्यसनाधीन होत चाललेला आहे आणि पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष नाही आहे, गव्हर्नमेंटचं याकडे लक्ष नाही आहे. तर त्या पोलीस प्रशासनाच्या विरोधात आणि जे कोणी आपले जिल्हाधिकारी वगैरे आहेत तर यांना जागृत करण्याकरिता, त्यांचे डोळे उघडण्याकरिता हे आमचं आज आंदोलन होतं.